आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्चलाच का साजरा करतात? चला, या प्रश्नाचं उत्तर शोधूया. हा दिवस साजरा तर होतो, पण हीच तारीख निवडण्यामागे एक मोठा इतिहास आहे. याची मुळं 20व्या शतकातल्या कामगार चळवळींमध्ये सापडतात. या महत्त्वाच्या घटनांमधूनच 8 मार्च या दिवसाला एक खास ओळख मिळाली. त्यातही 1917 मधील एक घटना तर इतकी महत्त्वाची ठरली की तिनं सगळंच बदलून टाकलं. महिलांच्या या संपामुळे मोठे राजकीय बदल झाले, त्यांची ताकद जगासमोर आली. पण गोष्ट फक्त इतिहासाची नाहीये, तर आजची आणि उद्याची सुद्धा आहे. म्हणूनच या दिवसाच्या संकल्पना सामाजिक पाठिंबा आणि न्यायावर भर देतात. सक्षमीकरणाचा हाच विचार आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासातही खोलवर रुजलेला आहे. सुरुवात करूया जिजाऊंपासून, ज्यांनी एका महान राजाला घडवलं. मग आहेत ताराराणी, ज्यांनी संकटाच्या काळात संपूर्ण साम्राज्याची धुरा सांभाळली. आणि सावित्रीबाई फुले, ज्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी समाजाशी लढा दिला. हीच प्रेरणा आता सरकारच्या वेगवेगळ्या धोरणांमधून पुढे नेली जात आहे. त्यातलीच एक महत्त्वाची योजना म्हणजे लेक लाडकी. या योजनेतून मुलींच्या शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर आर्थिक मदत मिळते. एकूण 1,01,000 रुपये मिळतात, जे शिक्षण आणि भविष्य सुरक्षित करतात. सक्षमीकरणात प्रवास करण्याचं स्वातंत्र्यही महत्त्वाचं आहे. यासाठीच महिलांना एसटी बसच्या तिकीट दरात 50% सवलत मिळते. या धोरणामुळे महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला थेट चालना मिळाली आहे. कारण स्त्रीचा सन्मान हा संपूर्ण समाजाचा सन्मान असतो. त्यामुळे 8 मार्च हा फक्त एक दिवस नाही, तर एका मोठ्या संघर्षाची आठवण आहे. आणि हाच प्रश्न महत्त्वाचा ठरतो की समानतेसाठी आपलं पुढचं पाऊल काय असेल.